Hello, dear student. I am Mr. Balaji Ingre. I welcome you on my YouTube channel. Dear students, today we are going to learn section 4, 4.1 History of Novel. Today we are going to learn about types of novels. आता आपण आज टाइप्स ऑफ नॉव्हेल्स पाहणार आहोत. कादंबरीचे प्रकार. टाइप्स ऑफ नॉव्हेल. रिअलिस्टिक नॉव्हेल म्हणजे वास्तववादी कादंबरी. द रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. ज्या कादंबरीमध्ये आपल्याला वास्तववादाचं दर्शन घडवलं जाते तिला रिअलिस्टिक कादंबरी किंवा त्याला रिअलिझम असं म्हटलं जाते. समटाइम धिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉव्हेल ऑफ मॅनर. आणि त्याच प्रकारे त्याला नॉव्हेल ऑफ मॅनर किंवा नॉव्हेल ऑफ शिष्टाचार असं सुद्धा म्हटलं जाते. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स with mixed motives that are rooted in the social class. आता सामाजिक जीवनामध्ये असलेले जे कॅरेक्टर्स असतात आणि कसे कॅरेक्टर असतात बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स अँड मिक्स्ड मोटिव्ह. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा मिक्स्ड मोटिव्ह असतो, गुंतागुंत असते आणि कॅरेक्टर खूप कॉम्प्लेक्स असते, एकमेकांमध्ये गुंतलेले. आणि हे सगळं काय करतात, रूटेड एस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापित झाले असते, प्रस्थापित केले असते. यांनी दर्शवलं असते. काय दर्शवलं असते, सोशल क्लास म्हणजे त्या काळातील वास्तविक जीवनाचं दर्शन या रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये त्या कॅरेक्टरच्या पात्राच्या माध्यमातून दाखवलं जाते. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉसिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्स. पहा आता हे जे कॅरेक्टर असतात हे काय असतात, इंटरॅक्ट एकमेकाशी गुंतलेले असते, एकमेकाशी संवाद साधत असतात आणि एकमेकाशी काय केले असतात, प्लॉजिबल म्हणजे एकमेकाशी प्रशंसा करत असतात, एकमेकांचा त्यांनी स्वीकार केला असतो. आणि काय असते, अँड एव्हरीडे एक्सपिरियन्स आणि त्यांच्या जीवनातील दैनंदिन जे अनुभव असतात हे मांडण्याचं काम हे कादंबरी करत असते. कोणती कादंबरी, वास्तववादी कादंबरी. आणि अशा प्रकारे वास्तववादी जीवनातील दैनंदिन जीवनातलं वास्तव दाखवण्याचं काम ही कादंबरी करत असते. आता याच्यामध्ये सेकंड आहे पिकॅरेस्क्यू नॉव्हेल. द वर्ड पिकॅरेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकॅरो. आता पहा, हा पिकॅरेस्क्यू हा वर्ड कशातून याचा उद्गम झाला, हा वर्ड कुठून घेतला, स्पॅनिश शब्दापासून. तो स्पॅनिश शब्द काय, पिकॅरो, आणि त्याचा अर्थ काय, रोगवी. आणि रोगवी म्हणजे काय, एक प्रकारचा बदमाश, एक प्रकारचा नकली, आपण ज्याला डिसऑनेस्ट असं म्हणू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. अ पिकॅरेस्क्यू नॉव्हेल नॅरेट्स the adventures of the protagonist who is an eccentric or disreputable person in an episodic form. आता पहा, आता इसेंट्रिक म्हणजे काय, तर विचित्र, विलक्षण, अडेबल असं त्यांचा प्रोटॅगॉनिस्ट असतो म्हणजे नायक असतो या पिकॅरेस्क्यू कादंबरीमधला. तो कसा असतो, डिसरेप्युटेड आणि इसेंट्रिक, विक्षिप्त आणि ज्याला रिस्पेक्ट नसलेला असा कॅरेक्टर असतो. आणि या कॅरेक्टरची, या पात्राची, या नायकाची स्टोरी ही आपल्याला एपिसोडिक फॉर्ममध्ये दाखवली जाते, म्हणजे एखाद्या मालिकेच्या स्वरूपामध्ये ती काय केली जाते, दाखवली जाते. पुढचा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉव्हेल. हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. पहा आता हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, आणि ऐतिहासिक कादंबरीचं लिखाण कसं झालं असते की अगोदरच्या काळामध्ये घडलेल्या घटना, पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग, लिखाणाच्या अगोदर घडलेल्या ज्या घटना असते त्यांच्यावर ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली जाते. अगोदर ऐतिहासिक घटना घडत असते आणि त्याच्यानंतर ती कादंबरी लिहिली जाते, म्हणून त्याला ऐतिहासिक कादंबरी असं म्हटलं जाते. आता पुढची कादंबरी आहे इपिस्टोलरी नॉव्हेल. तर इपिस्टोलरी आपण पाहिलं आहे. इपिस्टोलरी मीन्स द नॉव्हेल
is one written as a series of letters, diary or document. पहा, पत्राच्या, डायरीच्या किंवा कागदपत्रांच्या किंवा डॉक्युमेंट आपण ज्याला म्हणतो त्यांच्या सिरीजच्या माध्यमातून लिहिलेली जी नॉवेल असते त्याला इपिस्टोलरी नॉवेल असं म्हटलं जाते. द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्ह्स फ्रॉम लॅटिन वर्ड इपिस्टोला विच मीन्स अ लेटर. आता हा लॅटिन शब्द आहे इपिस्टोला आणि त्याच्यापासून हा इपिस्टोलरी शब्द घेतलेला आहे आणि या इपिस्टोलाचा अर्थ आहे लेटर म्हणजे पत्र. द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट द नॅरेटिव्ह through a series of correspondence or other documents. correspondence म्हणजे पत्रव्यवहारच, other document म्हणजे इतर कागदपत्रे. आता पहा, या कादंबरीमध्ये लेखक काय करतो, आपलं जो लिखाण आहे, आपल्या मनातील जे विचार आहे तो काय करतो, पत्राच्या द्वारे किंवा इतर कागदपत्राच्या सिरीजच्या द्वारे, मालिकेच्या द्वारे काय करतो, त्याचं लिखाण करत असतो. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर इपिस्टोलरी नॉवेल. आणि इपिस्टोलरी नॉवेलचे मुख्य बेस काय आहे, त्याची ती पत्र आहेत. डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. आणि ज्या प्रकारे पत्र ही खूप महत्त्वाचे आहेत, पत्राचं लिखाण, पत्राचे सिरीजचं लिखाण, तसं डायरीच्या सिरीजचं लिखाण सुद्धा खूप याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. पुढची आहे नॉवेल गोथिक नॉवेल. आता गोथिक नॉवेलमध्ये काय काय असते पहा. द गोथिक नॉवेल दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ, डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नॉवेल्स. आता हे 19व्या शतकामधलं गोथिक नॉवेल आहे, गोथिक लोकांविषयी. आणि याच्यामध्ये काय काय समाविष्ट असते, टेरर भय असतो, मिस्ट्री गूढ असते, हॉरर असतो, त्याच्यामध्ये भीती, थ्रिलर असतो, रोमांस, सुपरनॅचरल अलौकिक एलिमेंट्स, डूम असते, दुर्दैव, त्याला आपण डूमला आपण काय म्हणू शकतो, दुर्दैव किंवा मृत्यू असं म्हणू शकतो. डेथ म्हणजे मृत्यू, डिके. आणि हॉन्टेड बिल्डिंग, झपाटलेल्या बिल्डिंग, झपाटलेली मोठमोठी घरं, या सगळ्या याच्यामध्ये काय असते, या सगळ्यांचं वर्णन या गोथिक नॉवेलमध्ये असते. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, आत्मचरित्रात्मक नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल याला आत्मचरित्रात्मक नॉवेल असं म्हटलं जाते. आणि हे आत्मचरित्रात्मक नॉवेल हे लेखकाच्या जीवनावर आधारित असते, त्याच्या स्वतःच्या जीवनावर आधारित असते. हाऊ एव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स. पहा, आता तरी पण याच्यामधला जो लेखक जरी स्वतः जरी लिहिणारा असला तरी त्याच्यामधली जी कॅरेक्टर्स आणि त्याच्यामधली जी ठिकाणं यांची जी नावं आहेत ती मात्र काय करतो असतो, तो बदलून लिहित असतो. म्हणजे सत्य नावं किंवा सत्य ठिकाणाचं वर्णन तो कधी वेळा करत नाही. इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टेन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. कधी कधी तो त्याच्या जीवनातील काही गोष्टी वगळतो किंवा काही गोष्टीमध्ये बदल करतो. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या सगळ्या घटनांचं तो 100% वास्तववादी वर्णन करत नाही. त्याच्या सोयीनुसार तो लिहितो. काही गोष्टी जर वादग्रस्त असल्या तर तो काय करतो, वगळतो आणि त्याच्यामधल्या पात्रांना म्हणजे स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव, बहिणीचं नाव, भावाचं नाव किंवा शेजाऱ्यांची नावं, तो त्याला इतर नावं देतो. स्वतः एकदम जी नाव आहेत ती कधी कधी देत नाही. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. आणि ही आत्मचरित्रात्मक कादंबरीमधलं त्याचं तो लिखाण असते ते लिखाण कधी कधी प्रथम पुरुषी नसते, कधी कधी प्रथम पुरुषी असते. मे और मे नॉट म्हणजे फर्स्ट पर्सन प्रथम पुरुषी त्याचं लिखाण कधी कधी असते, कधी कधी नसते. अशा प्रकारे ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल असते जे लेखकानं स्वतःच्या जीवनातील प्रसंगावर किंवा जीवनाच्या अनुभवावर लिहिलेलं असते. आता पुढचा प्रकार आहे ॲलेगॉरिकल नॉवेल. आता ॲलेगॉरिकल नॉवेल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. An allegory is a story that bears more than one level of meanings. आता पहा, ॲलेगोरीमध्ये काय असते, एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये अर्थ दडलेले असतात. ॲलेगोरी म्हणजे रूपक. या रूपकामध्ये एकापेक्षा जास्त काय असते, अर्थ दडलेले असतात. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम सिम्बॉलिक मिनिंग. आता पहा, या कादंबरीमध्ये काय असतो, सरफेस मिनिंग म्हणजे आपल्याला वाटणारा त्याचा अर्थ याच्यापेक्षा त्याचा जो मतितार्थ असतो, त्याचा म्हणजे आतला अर्थ असतो, हा काय असतो, वेगळा असतो.
अशा प्रकारे अलिग्राफिकल नॉवेलमध्ये जो आपल्याला भासतो दिसतो तसा अर्थ नसतो, त्याच्यापेक्षा आतला अर्थ काय असतो वेगळा असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन अलेगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. आता अलेगरी म्हणजे रूपकाचा. आता रूपकाचा जो सिम्बॉलिक अर्थ असतो तो कसा असतो, कधी कधी राजकीय असतो, कधी कधी धार्मिक असतो, कधी कधी ऐतिहासिक असतो, कधी कधी तत्त्वज्ञानाविषयी असते. अशा प्रकारे हे सिम्बॉल प्रतीक त्याच्यामध्ये वापरून लेखकानं ती नॉव्हेल लिहिलेली असते. युटोपियन और डिस्टोपियन नॉव्हेल. आता पहा, युटोपियन किंवा डिस्टोपियन नॉव्हेल. युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. आता पहा, युटोपिया म्हणजे काय, का आदर्श असं गाव किंवा राज्य जिथं कुठल्याच प्रकारच्या वाईट गोष्टीला थारा नसतो, आपण ज्याला रामराज्य असं म्हणतो, तशी ही आयडियल अशी काल्पनिक समुदाय असलेलं किंवा समाज असलेलं, सोसायटी असलेलं ठिकाण, त्याला आपण युटोपियल असं म्हणतो किंवा युटोपिया असं म्हणतो. म्हणजे तिथं आदर्शवत असते. इट इज अ कॉमन लिटररी थीम. आणि हे काय एक प्रकारचे सामान्य साहित्याची थीम आहे. थीम म्हणजे आपण पाहिलं विषय. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये काय असते, स्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. आणि ही जी थीम असते आपल्याला वैज्ञानिक कादंबऱ्यामध्ये आणि काल्पनिक कथा प्रकारामध्ये किंवा तार्किक कादंबऱ्यामध्ये, ही आपल्याला शैली, हा प्रकार युटोपियन प्रकार हा वैज्ञानिक किंवा तार्किक कादंबऱ्याच्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता आहे पुढचा प्रकार आहे सायकोलॉजिकल नॉव्हेल. आता या सायकोलॉजिकल नॉव्हेल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. आता पहा, सायकोलॉजिकल नॉव्हेलमध्ये काय असते, त्याच्यातला जो प्रोटॅगॉनिस्ट असतो, जो हिरो असतो, त्याचं इंटरनल लाईफ, त्याचं अंतर्गत जीवन याच्यामध्ये काय केलं असते, वर्णन केलं असते. त्याच्या मानसशास्त्रीय जीवनाचा काय केला असतो याच्यामध्ये समाविष्ट केला असतो. इव्हन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज एक्सटर्नल फॅक्टर्स. त्याच प्रकारे बाह्य कॅरेक्टरचं सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असते. म्हणजे हिरोच्या किंवा प्रोटॅगॉनिस्टच्या अंतर्गत मनामधलं आणि त्याच्या बाह्य गोष्टीचा त्याच्या जीवनावर घटकाचा पडणारा परिणाम, या अशा प्रकारे त्याच्या मानसशास्त्राविषयी इथं काय केलं जाते, लिखाण केलं जाते या नॉव्हेलमध्ये. आता पुढचा प्रकार आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियस म्हणजे मानसशास्त्रीय विचार प्रवाह असलेली कादंबरी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विलियम जेम्स. आता पहा, ही फ्रेज म्हणजे हे नाव कोण प्रचलित पाळलं, विलियम जेम्सने यांना पाळलं. कशामध्ये, इन हिज ट्रेटाइज म्हणजे प्रबंध. आणि त्याचा तो प्रबंध होता, त्याचं नाव काय होतं, प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. आता त्याचा जो प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी, मानसशास्त्राचे सिद्धांत 1890 मध्ये तयार केला. आणि त्या मानसशास्त्रीय सिद्धांतामध्ये 1890च्या जो प्रबंध होता प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी, याच्यामध्ये विलियम जेम्सने ही संकल्पना काय केली, शोधून काढली. ही फ्रेज त्यांनी शोधून काढली. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियस म्हणजे काय, फ्लो ऑफ द थॉट म्हणजे विचारामागून एक प्रकारे विचार येणे, म्हणजे विचारांचा प्रवाह असा आपण त्याला म्हणू शकतो. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर अक्युरन्स. आता पहा, इथं काय असते, या कथानकामध्ये जे कथानक अशी गती घेते ते कशावर घेते, सिक्वेन्स ऑफ देअर अक्युरन्स. म्हणजे ज्या प्रकारे तिथं ते कथानकाची स्टोरी असते त्या प्रकारे त्या स्टोरीनुसार कथानक पुढे पुढे सरकत असते. द नॉव्हेलिस्ट नॅरेट थीम ॲज दे इंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे त्या पात्राच्या डोक्यामध्ये जे जे विचार येतात ते विचार तो नॉव्हेलिस्ट काय करत असतो, आपल्या नॉव्हेलमध्ये वर्णन करत असतो. ज्या प्रकारे विचार त्याच्या कॅरेक्टरच्या पात्राच्या डोक्यामध्ये येतात त्या प्रकारे त्या विचाराचा फ्लो तो काय करत असतो, त्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियस प्रकारामध्ये मांडत असतो. नेक्स्ट प्रकार आहे बिल्डिंग्स
Bildungsroman novel. Bildungsroman, the German word Bildungsroman indicate growth. आता हा जर्मन शब्द आहे Bildungsroman आणि याचा अर्थ आहे ग्रोथ म्हणजे वाढ विकास. द fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist mind, spirit and characters from their childhood to adulthood. आता पहा इथला जो प्रोटॅगॉनिस्ट असतो म्हणजे जो हिरो असतो त्याच्या बालपणापासून ते त्याच्या मोठे होईपर्यंत तर त्याच्या जीवनामधले येणारे जे प्रसंग असतात मग त्याच्या बायोग्राफीचे असो आत्मचरित्राचे बायोग्राफी चरित्र आणि ऑटोबायोग्राफी आत्मचरित्र तर मग त्याच्या चरित्राचे किंवा आत्मचरित्राचे जे वाढ आहे ते वाढ त्या प्रोटॅगॉनिस्टच्या मग ती वाढ कशाची त्याच्या मनाची त्याच्या स्पिरिटची आणि त्याच्या कॅरेक्टरची म्हणजे त्याच्या अंतर्गत बहिर्गत आणि त्याच्या सगळ्या गोष्टीचा जो विकास असतो तो विकास त्याच्या बालपणापासून ते मोठे होईपर्यंत या बिल्डिंग्सरोमन या प्रकारामध्ये लिहिला जातो मांडला जातो. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century a cult of pulp magazine become popular. पहा आता 20व्या शतकाच्या पूर्वार्धात फर्स्ट हाफमध्ये काय झालं पल्प मॅगझिन हा प्रकार काय झाला मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झाला. पल्प म्हणजे काय पल्प म्हणजे कागदाचा लगदा आणि मॅगझिन म्हणजे मासिक म्हणजे एकदम साध्या कागदावर लिहिलेली मॅगझिन्स मासिक असं त्याचा अर्थ होतो. बिकम पॉप्युलर फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. इन विच फंटास्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट. आता ही जी फिक्शन ह्या ज्या कादंबऱ्या कोणाच्या एंटरटेनमेंटसाठी लिहिल्या जनरल पीपलच्या सामान्य लोकांच्या वाचनासाठी त्यांची करमणूक करण्यासाठी त्या लिहिल्या. ऑफ द मॅसेस वॉज प्रिंटेड ऑन द चीप पल्प पेपर. आणि हे जे कादंबऱ्या कशावर लिहिल्या गेल्या एकदम अशा चीप पेपर हलक्या दर्जाच्या पल्प पेपरवर काय केले त्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आणि ते सामान्य लोकांना खरेदी करण्यास खूप स्वस्त होत्या आणि त्याच्यामुळे ते स्वस्त असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात विकत घ्यायचे वाचायचे आणि वाचून त्याचा यूज आणि थ्रो करायचे. जसे आपण वर्तमानपत्र घेतो न्यूजपेपर आपण खरेदी करतो वाचतो आणि त्याचं काम संपते त्या दिवसापुरतं तसं हे पल्प मॅगझिन 20व्या शतकाच्या पूर्वार्धात फार मोठ्या प्रमाणात सामान्य गरीब जनतेमध्ये किंवा सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं होतं. द पल्प फिक्शन इरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. आता पहा या पल्प फिक्शननं फार मोठी क्रांती केली. काय केलं ग्राउंड तयार केलं एक प्रकारचं त्यांनी बेस तयार केला कशासाठी डिटेक्टिव्ह म्हणजे आपल्या जासूसी कथा रहस्यमय कथा आणि सायन्स फिक्शन विज्ञान कथा याच्यासाठी त्यानं फार मोठ्या प्रमाणात काय केलं ग्राउंड तयार केलं म्हणजे लोकांना वाचनाची आवड झाली आणि लोक काय करू लागले पुढे रहस्यमय कथा आणि वैज्ञानिक कथा सुद्धा मोठ्या प्रमाणात काय करू लागले वाचू लागले. अशा प्रकारे हे पल्प मॅगझिननं 20व्या शतकाच्या पूर्वार्धात काय केलं होतं मोठ्या प्रमाणात बॅकग्राऊंड किंवा ग्राउंड तयार केलं होतं बेस तयार केला होता. सायन्स फिक्शन इज अ जॉन ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज. आता पहा आता एक सायन्स फिक्शन नावाचा विज्ञान कथा नावाचा काय झाला एक प्रकार तयार झाला आणि तो कसा होता स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कॉन्सेप्ट. आता अलौकिक असा तो कादंबरीचा प्रकार तो काय करत होता काल्पनिक कथांना मांडत होता आणि त्याच्यामध्ये काल्पनिक कथा काय करत होत्या त्याच्यामध्ये अशा वैज्ञानिक बेसवर असलेल्या काल्पनिक कथा. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कथा होत्या फ्युचरिस्टिक सेटिंग फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पेस ट्रॅव्हल टाइम ट्रॅव्हल पॅरलर युनिव्हर्स अँड एक्स्ट्रा टेरिटरियल लाईफ. आता मग त्याच्यामध्ये काय काय होतं भविष्यकालीन विज्ञान तंत्रज्ञान त्याच्या अगोदर भविष्यकालीन परिस्थिती त्याच्यानंतर अंतराळ भ्रमण म्हणजे आपण ज्याला स्पेस ट्रॅव्हल म्हणतो टाइम ट्रॅव्हल त्याच्यानंतर पॅरलर युनिव्हर्सिटी म्हणजे आपलं असं एक जग आहे पृथ्वीवर तसं प्रतिसृष्टी प्रतिजग त्याने प्रति युनिव्हर्स तयार केलं होतं. एक्स्ट्रा टेरिटेरियल लाईफ. आता एक्स्ट्रा टेरिटेरियल लाईफ म्हणजे काय जे परग्रहावर लोक असते आपण ज्याला एलियन्स असं म्हणतो त्यांच्या जीवनाविषयी ह्या सायन्स फिक्शनमध्ये माहिती विज्ञान कथांमध्ये माहिती येऊ लागली. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्युएन्स ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. आता पहा या सायन्स कथामध्ये काय केलं होतं अनेकदा वैज्ञानिक आणि इतर नवीन कल्पना जे होते त्याचे जे संभाव्य परिणाम होते ते शोधण्याचा यांनी काय केला होता प्रयत्न केला होता.
फ्रँकेस्टाईन बाय मेरी शेली. आता पहा, मेरी शेली या लेखिकेनं काय केलं होतं, एक सायंटिफिक फिक्शन, सायफाय फिक्शन 1823 काय केलं होतं, लिहिलं होतं. इज कन्सिडर द फर्स्ट नॉव्हेल. आता मेरी शेलीची ही जी नॉव्हेल होती ती काय होती, आता मेरी शेलीची ही जी फ्रँकेस्टाईनची नावे होती कशी होती, पहिली नॉव्हेल होती कशावर आधारित असलेली, बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेली तिची पहिली नॉव्हेल होती. द जान फ्लोरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. आता हा जो प्रकार आहे सायंटिफिक फिक्शनचा, हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भरला. आता पूर्वार्धात काय झालं होतं, पूर्वार्धात पल्प मॅगझिन होतं, उत्तरार्धात सायंटिफिक टेक्नॉलॉजीवर आधारित असलेला जो सायफाय प्रकार होता, सायंटिफिक फिक्शन, हा उत्तरार्धामध्ये 19व्या शतकाच्या काय होता, भरला होता किंवा एकदम पॉप्युलर झाला होता. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सबजॉन ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन इन विच ऑन इन्व्हेस्टिगेटर ऑर डिटेक्टिव्ह either professional or amateur non-professional investigate a crime of a murder. आता पहा पुन्हा काय झालं, डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेरांच्या कथा किंवा रहस्य कथा आपण त्याला म्हणतो, ह्या गुन्हेगारी कथा याच्यामध्ये काय केला, याचा समावेश होऊ लागला, जिथं काय होतं, हा उपप्रकार तयार झाला साहित्याचा डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणून. आणि याच्यामध्ये क्राईम, मिस्ट्री, खून, दरोडे, गूढ गोष्टीचा काय करू लागला, इन्व्हेस्टिगेशन, त्याचं उकल केली जाऊ लागली, त्याचं गुप्तचर माणसाद्वारे, डिटेक्टिव्हद्वारे काय झालं, त्याचं उकल केली जाऊ लागली. डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल, आणि हे डिटेक्टिव्ह कसे होते, जासूस, हे दोन प्रकारचे होते. एक प्रकारचे प्रोफेशनल व्यावसायिक होते किंवा नॉन व्यावसायिक होते, आणि ते काय करायचे, अशा या गुन्ह्याचं काय करायचे, नेहमी घडणाऱ्या गुन्ह्याचं, क्राईमचं, मर्डरचं काय करायचे, ते शोध लावायचे, छडा लावायचे, आणि ते सत्य काय आहे ते बाहेर आणून जो वाईट व्यक्ती आहे त्याला काय करायचे, तो धडा द्यायचे किंवा त्याला एक पनिशमेंट द्यायचे. अशा प्रकारे हे काय आहे, आपण हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या याच्यामध्ये पाहिलेलं आहे 4.1 मध्ये. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.